गुड मॉर्निंग सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रतीक्षेच्या व्लॉगमध्ये. तर बघा बेबीचं मस्त असं हसणं बघितलं असेल तुम्ही. त्यानंतर थोडासा नाश्ता केला आणि मस्त असं आपलं घरातलं कामाला लागले. तर झाडून घेतलं घर आणि त्यानंतर भांडी लावत होते. रात्रीची भांडी जी धुतली होती ती आणि भांडी लावता लावता हातवीचं चाललं होतं की आई मला खायला द्या आधी. त्याला म्हटलं 2च मिनटं थांब, मी भांडी लावते आणि तुला खायला देते. तो दूध वगैरे पितो आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी खातो नाही का. मग त्याला थांब 2 मिनटं थांब. आणि नंतर भांड्याला तर बघा आता इथे परागण वाढून ठेवलं. मी लावलेली भांडी पुन्हा खाली घेते. त्याला बोललं तू गेलायस ना पसारा तू सुधरवायचं का. आता तुम्ही पण असं करता का, स्वतःच्या मुलांना कामाला होतात का. मी तर लावते बाबा, का तर त्यांना त्यांची चूक कळली पाहिजे. मग काय त्याचं काम आवरून झालं आणि नंतर मी घेतली भांडी घासायला. नाश्त्याची भांडी घासत होते तर त्याला बोललो की तर माझ्या समोरच खेळ. आता बारकं बेबी पण माझं तिकडं बेडरूम मध्ये खेळत होतं. तर हा तिकडे गेला की त्याला काहीतरी करेल म्हणून मी त्याला बोललो माझ्या समोरच खेळ. मग काय त्याला बघता भांडी घासून घेतली आणि त्यानंतर दुपारची जेवणाची तयारी केली. दुपारच्या जेवणात बनवलं होतं शिमला मिरची आणि ज्वारीची भाकर. साधंच आपलं नाही का. तुम्ही पण करता का अशी भरून मस्त शिमला मिरचीची भाजी, छान लागते ना. त्यानंतर मग बघा तर जेवण झालं आणि बेडरूम मध्ये मला आवाज येत होता आदवीचं एकट्यातच बडबड करण्याचा. खाली घे, बेडवर झोपव. झोपव बेबीला. पडेल बघ बेबी पडेल. झोपव. गाई अरे फेकून दिलं बेबीला. तू तर लागला असेल ना बेबीला. हो करू काय. झोपव. त्यानंतर मस्त साडी घालून अशी तयार झाली. आता स्वतःचा असो किंवा दुसऱ्याचा हळदी कुंकू असो, आपण तर मस्तच तयार व्हायचं. मग काय मस्त साडी घालून तयार झाली आणि तिथेच थोडंसं स्नॅक्स खाल्लं होतं. म्हणून घरी येऊन काय थोडंसं जेवण केलं आणि झोपलो आम्ही. तर चला माझं तर बाय आहेच, पण इथं आद्विकडून पण तुम्हाला बाय बाय. त्यानंतर चला आजच्यासाठी एवढं. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय.